स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणजे किल्ले रायगड. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेल्या अनेक किल्ले रत्नांपैकी अजिंक्य अशा समजल्या जाणाऱ्या या किल्ल्याची तुलना पूर्वी युरोपियन लोक ईस्टर्न जिब्राल्टरशी करायचे. समुद्रसपाटीपासून सुमारे 2700 फूट उंचीवर असलेल्या या किल्ल्याचे आधीचे नाव रायरी. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या किल्ल्याने अनेक राजवटी पाहिल्या. गडावर काय काय बांधकाम केलेलं आहे ते पण लिहिलेलं आहे सगळं इकडे. सोळाशे 56 स्वराज्यात आल्यानंतर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन, संभाजी महाराजांचा राज्याभिषेक, राजाराम महाराजांचा राज्याभिषेक अशा अनेक महत्त्वपूर्ण घटनांचा साक्षीदार बनलेल्या ह्या किल्ल्याचे नाव म्हणजे किल्ले रायगड. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं भटकंती डायरीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलो आहोत स्वराज्याची दुसरी राजधानी दुर्गेश्वर किल्ले रायगडला. तर आपण आता रोपवेची वाट बघतो आहोत. ॲक्च्युली आज आपल्याला खूप सारे पॉईंट्स बघायचे आहेत, म्हणजे नेहमीचे पॉईंट्स आहेत त्यासोबतच अनेक पॉईंट दुसरे जे लांब आहेत ते पण बघायचे आहेत. तर बघूया आज आपल्याला कोणते कोणते पॉईंट्स बघता येत आहेत आणि त्याबद्दल आपल्याला काय काय माहिती मिळते. तर चला निघूया आपण आता रोपवेकडे. आजची ही रायगड किल्ल्याची सफर थोडीशी वेगळी असणार आहे, कारण किल्ल्यावरील सर्व प्रसिद्ध ठिकाणांसोबतच आपण अशा जागांना भेट देणार आहोत ज्या किल्ल्यावर थोड्या लांबवर पसरलेल्या आहेत. पश्चिमेला हिरकणी बुरुजापासून उत्तरेला टकमक, पूर्वेला भवानी मातेचे मंदिर ते दक्षिणेला काळकाईचा खळगा अशा 4 टोकांमध्ये तब्बल 1200 एकरांमध्ये पसरलेल्या किल्ले रायगडला संपूर्ण बघायला 2 दिवस लागतात. स्वराज्याच्या राजधानीचे वैभव असलेल्या किल्ले रायगडावर जायला 3 मार्ग आहेत. पहिला म्हणजे पायथ्याशी असलेल्या पाचड गावातून चित्त दरवाजाने किंवा नाणे दरवाजाने सुमारे 2000 पायऱ्या चढून किल्ल्यावर जाता येते. परंतु जर जास्त दमछाक न करता किल्ल्यावर जायचे असेल तर किल्ल्याच्या मागच्या बाजूला असलेल्या रोपवेने अगदी 5 मिनिटात किल्ल्यावर जाता येते. आज किल्ल्यावर खूपच भटकंती करायची असल्यामुळे आम्ही अगदी सकाळीच रोपवेने किल्ल्यावर येणे पसंत केले. रोपवेमधून उतरून थोडं वर आल्यावर आपल्याला उजवीकडे पंत सचिवांच्या वाड्यांचे अवशेष तर डावीकडे राणी महालाचे अवशेष दिसतात, ज्याला राणी वसा असेही म्हणतात. ह्या राणीवशाच्या वास्तूबद्दल दुसरा तर्क काय असू शकतो ते आपण आमचे ट्रेक लीडर श्रीकांत यांच्याकडून जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. हे सांगतात ते अगोदर तुम्हाला सांगतो मी. राजांना राण्या होत्या 8, महाल 6. तर ते लोक काय सांगतात की एक राणीसाहेब त्या लवकर वारले 1659ला. त्याच्यानंतर दुसरी राणी होती पुतळाबाई. त्यांना गडावर म्हणजे जिजाबाईंना गडावरची हवा मानवत नव्हती, म्हणून त्या गाड्याखाली राहत होत्या. पाचाडला वाडा त्यांच्या सेवेसाठी ती राणी महाल राहत होती. राहिल्या किती 6 राहिल्या, म्हणून 6 राणीमाला आहेत असं हे लोक सांगतात. पण ॲक्च्युली हे 6 राणीमाल नाही आहे. सगळ्यात पहिली गोष्ट सांगतो मी, 1818ला 10 मे 1818ला जेव्हा इंग्रजांनी गड जिंकला हा संपूर्ण, त्याच्यानंतर त्यांनी हा गड फॉरेस्ट डिपार्टमेंटला दिला. इंग्रजांचा फॉरेस्ट डिपार्टमेंट त्यांना दिला. त्याच्यानंतर जवळपास 1883 पर्यंत हा गड बंद होता. वरती कोणालाही परमिशन नव्हती गडावर यायला. त्याच्यामुळे संपूर्ण एक पिढी असते ना आपली, त्या पिढीला संपूर्ण गडावर कोणालाही येता आलं नाही. गडावर काय वास्तू आहे, कोणती वास्तू, म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला आपण सांगत जातो ना की आता हे गडावर हे येते, कोणाला कळलं नाही. त्याच्यामुळे जी नावं आपण ऐकतो ती नावं खरी असतील का नाही हे माहीत नाही कोणाला. आणि त्याच्यानंतर 1883च्या आसपास जेम्स डग्लस हा एक फिरस्ता म्हणजे इतिहास तर त्याला ज्ञान नाही, तो फिरस्ता तो गडावर आला
तो गड त्यावेळेला गड ओपन केला, तो गडावर आला, त्याने गड बघितला आणि त्याने ही जी त्याने पुस्तक लिहिलं बुक्स ऑफ बॉम्बे, त्याच्यामध्ये त्यांनी ह्या नोंदी केल्या. हे क्वीन्स ऑफ कॉटर हे त्यांनी नोंद केलेली आहे. बाजारपेठ ही त्यांनी नोंद केलेली आहे गडावरची. म्हणजे ही बाजारपेठ असं त्याला वाटलं की दोन्ही साईडला बाजारासारखं आहेत, दुकानं आहेत, म्हणून त्याने बाजारपेठ लिहिली. ही क्वीन्स ऑफ कॉटर हे त्याने नाव दिलेलं आहे. आता ॲक्च्युली तुम्ही बघितलं तर महाराजांना 8 राण्या होत्या. त्यापैकी 1670पर्यंत 4 राण्यांचा मृत्यू झाला होता. म्हणजे सईबाई साहेब, गुणवंताबाई, लक्ष्मीबाई या 3 राण्या 1670पर्यंत एक्सपायर झाल्या होत्या. याचे पुरावे पण आहेत. आणि 1674ला म्हणजे 1672ला ज्यावेळेला महाराज गडावर राहायला आले त्यावेळेला महाराजांकडे फक्त 5 राण्या होत्या. 5 राण्या ह्या 6 महालात राहू शकत नाही, अजून 1 राणी पाहिजे होती. आणि दुसरी गोष्ट, जिजाबाई खाली राहत होत्या का, तर त्यांना गडावरचं हवामान मानवत नव्हतं. ते आपण ज्या वेळेला एका ठिकाणी जातो तिथे गेल्यानंतर तिथली हवा सूट होत नाही. आपण गेल्याशिवाय आपल्याला कळत नाही ना. जिजाबाई गडावर राहायला आल्या असतील त्याच्यानंतर त्यांना समजलं की गडावरची हवा मला मानवत नाही. त्यांचा पण माल इथं पाहिजे होता. त्या राजमाता आहेत, त्याच्यामुळे त्यांचं राहण्याची जागा इथं कुठेच नाही आहे. ती एक आपल्याला शोधायची आहे. आणि दुसरी गोष्ट, आता हे राणी माल नाही तर दुसरं काय आहे. तर दुसरी गोष्ट, तुम्ही हे संपूर्ण माल बघितलं नाही, 6 माल आहेत. त्याच्यातला हा माल बघा, हा संपूर्ण पॅक आहे. हा पलीकडचा माल हा संपूर्ण पॅक आहे. 2 माल पूर्ण विभक्त आहेत आणि पलीकडचे 4 माल आहेत, त्यांना दरवाजा आहे, ते एकमेकाशी कनेक्टेड आहेत. म्हणजे ते कनेक्टेड आहेत. आणि तिथे आता आपण पुढे जाऊन बघाल ना तुम्ही, तिथे शौचकूप आहेत. त्या काळातली मला निसर्जनाची व्यवस्था असताना ती आहे. आणि ह्या इथे 2 ज्योती आहेत. हे आपण उभं राहिलं तर ज्योत आहे ते. तशी पुढे काही ठिकाणी एकच ज्योत आहे. ज्या एक राणी आवडती, एक ना आवडती असं तर भेदभाव राजे करू शकत नाहीत. केले तर सगळ्यांना सारखे करतील. आणि हे ज्योतांचे दगड बघितले तर हे नॉर्मल दगड आहेत, असे नक्षी काम केलेले दगड नाही आहेत, नॉर्मल आहेत. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे शौचकूप आहेत. तर गडावर एक राणी जर ह्या महालात राहत असेल तर त्या राणीसाठी एक शौचकूप बस झालं. इथे 4 शौचकूप आहेत, काही ठिकाणी 8 शौचकूप आहेत. म्हणजे 8 शौचकूपाची गरज एका राणीला जर लागणार नाही. दुसरी गोष्ट, तिथं आंघोळीची कोणतीही सोय नाही. आंघोळीची सोय पाहिजे राणी सांगण्यासाठी. आणि नंतर आता एक झरोके आहेत. हे झरोके तुम्ही बघितल्या, खिडकी उघडली की ही खिडकी उघडली की तिकडचं शौचकूप दिसतं. त्या महालातली खिडकी उघडली की तिकडचं शौचकूप दिसतं. आणि ह्या भिंती पण खूप उंच भिंती आहेत. जर राणींना जर हवा पाहिजे, मोकळी हवा पाहिजे, तर खिडकी उघडल्यानंतर जर बाहेरचं दृश्य बघायचं असेल तर शेजारचं बाथरूम दिसतं, संडास दिसतं. ते तर असू शकत नाही. तर हे काय असू शकतं, तर राजे संपूर्ण ह्याचे सेंट्रलाइज सिस्टम आहे इथे. इथं महाराजांना भेटायला बरेच जण येऊ शकतात. भेटायला येणार त्यांच्यासाठी मग महाराजांना जसं समजा कोणी पराक्रम केला, कोणी भेटायला येतं, त्यांना मानाचे पोशाख असतात, वस्त्र असतात, शाली असतात. त्याच्यासाठी मानाचे पोशाख, शाली, त्यांच्यासाठी एक भांडारगृह असतं, ते त्याच्यासाठी एक असेल. कोणी पराक्रम केला त्याला सोन्याची तलवार, म्हणजे आपण मानाची तलवार देतो, ढाल देतो, सलकडी देतात, सोन्याची कडे असतात ते, त्यासाठी एक हे असेल. परत त्या महाराजांनी त्यांच्या काळामध्ये बरीच पोथी ग्रंथ लिहून घेतले. महाभारत, रामायण, वेद, पुराण हे त्यांनी लिहून घेतलेले. ते काय रोज महाराज आपल्याजवळ ठेवणार नाहीत. त्यांच्यासाठी पण कुठली एक जागा असेल, ती त्यांचं एक साठवणीचं असेल. भांडारगृह असण्याची शक्यता जास्त आहे, कारण हे पॅकेज, हे 2 पॅकेज म्हणजे इथे काही महत्त्वाचे भांडारगृह असतील. हे 4 कनेक्टेड म्हणजे त्यांचा 4ही महालांशी एकमेकाशी संबंधित असेल, म्हणून ते 4 एकमेकाशी कनेक्टेड आहेत. काय वाटतं ते? हा, हे विटांचं बांधकाम नंतरचं बांधकाम आहे. राबतो ना त्यांचे वाडे. हां, हे त्यांचे वाडे. ते 5 वाडे आहेत, खाली 3 वाडे असतील. मोरोपंताचा वाडा शोधता येईल कुठला, तो व्यवस्थित बघितलं पाहिजे. कारण मोरोपंताच्या वाड्यामध्ये कवी कलश राहत होता, त्यासाठी वेगळी भिंत बांधून वेगळी जागा केली होती. ती शोधली तर सापडेल. त्याला ते पार्टिशन केलं. हां, कोणी दांडेकर आहेत ना, त्यांच्या पुस्तकात एक उल्लेख होता की जे राज्यसभा आहे महाराजांची, त्याच्या मागील माडीवर जी दारू ठेवली होती ती सर्द झाली, म्हणून ती निकालात काढली. त्याचा खर्च 4 आणे झाला. त्यांच्या म्हणजे खर्चातल्या कागदपत्राचा त्यांनी उल्लेख केला होता. तर ही राजसदर म्हणजे सदरच असू शकत नाही. जे राणीमाल मी मगाशी सांगितलं ना, ते राणीमाल इकडे असू शकतं. कारण इथं उत्खनन केलं त्यावेळेला हा तुम्हाला खलबत्त म्हणजे आपण उखळ सापडलेलं होतं. परत पाटा पण आहे इथे, पाटाचा दगड असेल कुठे.
खाली असेल 2 पाटे सापडले होते, उखळ सापडलं होतं. आणि इथलं दगड बघितलं नक्षी आहे, याच्यावर काय काय ठिकाणी नक्षी आहे, पलीकडे पण बघितलं काय काय ठिकाणी नक्षी आहे. त्याच्यामुळे राणी महाल असू शकतं. आणि संपूर्ण जागा राज परिवार आहे, त्यांच्या राहण्याची संपूर्ण जागा ही राजपरिवार राहण्याची. दिवाने आम पण इथं असू शकतो. तो दरबार सांगतात तो आपण दिवाने खास बोलतो. तर दिवाने खास, दिवाने आम हे दोन्ही पण दरबार महाराजांच्या काळात होते आणि प्रत्येक राजाच्या राजवटीत असतात ते. इथे दिवाने आम हा दिवाने खास असू शकतो. ही संपूर्ण जागा 200 फूट लांब आहे, 40 फूट रुंद. राज धुरंधर गो प्रतिपालक श्रीमंत योगी सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी भवानी हा मीना दरवाजा. आपण चित्त दरवाजाने वर आल्यावर ह्या मीना दरवाजाने आत येते. आदिलशहाची बेगम आहे जहाआरा, ती विजापूरच्या शेजारी गाव आहे. तिथे तिचं निधन झालं होतं 1626ला शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदर. तिथे जे मनोरे आहेत ते मनोरे आणि हे मनोरे दोन्ही पण सेम मनोरे. त्याच्यामुळे हे बांधकाम तेव्हाचं असू शकतं. हां, ह्या किल्ला बांधायच्या अगोदर बांधकाम असू शकतं. एक मनोरा द्वादश कोणी आहे, एक अष्टकोनी आहे आणि हा एक मनोरा आहे. 3 मनोरे देखील व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला समजेल ते बांधकाम वेगळं आहे, हे बांधकाम वेगळं आहे. बांधकाम पूर्णपणे बांधकाम बघा. अशा घराचं बांधकाम अर्थ बघितलं तुम्ही, त्याचं बांधकाम आणि त्याचं बांधकाम काही आणि आता आपण हे छत करतो त्या साईडला पण छत आहे. जर याचं मूळ बांधकाम हे तर नगरखाना हे असतं तर हे बांधकाम करताना ह्याच्या सकट जॉईंट केलं असतं. त्याच्यामध्ये खाच केलेली आहे आणि हे बाहेरचं बांधकाम त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे. म्हणजे कंटिन्यू जॉईंट केलेलं नाही ते एक आहे. दुसरं एक ही 3 मजली इमारत आहे. ती घालायचं इमारत आहे ना, ती 3 मजली इमारत आहे. इथे हा पहिला मजला, ही चिन्ह दिसतात तुम्हाला सरबाची, त्याच्या इथं दुसरा मजला आहे, पलीकडे ही खिडकी आणि हा वरचा 3रा मजला. आणि हा नगारा तुम्ही बघितला का? नगारा कोणी किती मोठा असतो नगारा? नगारा इथून वरती जाऊ शकत नाही जर बघितलं तर. आणि वरती वाजवला तर तरी पण वरती नेला आणि वाजवला तर त्याचा आवाज समोर जाणार, फक्त संपूर्ण किल्ल्यामध्ये आवाज त्याचा फिरणार नाही. त्याच्यामुळे हा नगरखाना असू शकत नाही. बांधकाम पण पूर्वीचं बांधकाम आहे त्याचं. आणि चिन्ह पण शरभ आहे. शरभ हा काल्पनिक प्राणी आहे. आता हिंदूमध्ये दंतकथा कशी येते, ज्या वेळेला नरसिंहानं अवतार घेतला आणि हिरण्यकशिपूचा वध केला, त्याच्यानंतर तो अवतार त्याचा संपला नाही. जेव्हा तो लोकांच्या मध्ये वावरत होता त्यावेळेला लोकांना त्याचा त्रास व्हायचा की हा माणूस पण नाही आणि वाघ पण नाही. त्याने शंकराची उपासना केली, शंकराला प्रसन्न केलं. त्यावेळेला शंकराने हे रूप घेतलं आणि नरसिंहाचा नाश केला, अशी हिंदूमध्ये दंतकथा आहे. तर हे असू शकत नाही, कारण हे चिन्ह बघितलं तर तुम्ही मुसलमानांच्या राजवटीत जंजिरेचा किल्ला आहे त्याच्यावर पण आहे शरबाचं चिन्ह, त्याच्यामुळे असू शकत नाही. होळीचा माळ डाव्या हातात सोडून उजवीकडील वाट कुशावर्त तलावाकडे जाते. या तलावाजवळच महादेवाचे मंदिर आहे. कुशावर्त तलावाच्या बाजूनेच घळ उतरून एक वाट वाघ दरवाजाकडे जाते. या वाघ दरवाजाने किल्ल्यावर येणे जरी जवळजवळ अशक्य असले तरी दोर लावून खाली उतरणे शक्य आहे. पुरेशा शिबंदीनिशी शत्रूशी किमान 1 वर्ष लढू शकणाऱ्या रायगड किल्ल्याचा एक वीक पॉईंट म्हणजे हा समोर दिसणारा कोटल्याचा डोंगर. याच डोंगरावर 1818 इंग्रजांनी तोफा चढवून रायगडावर तोफगोळ्यांचा भयंकर मारा केला होता, ज्यामुळे किल्ल्यावरील दारुगोळ्याच्या कोठारांना, अन्नधान्याच्या कोठारांना आग लागली. परिणामी 9 मे 1818 रोजी इंग्रजांनी रायगड किल्ला जिंकला. तुम्ही म्हणलं तर हा राजधानीचा किल्ला आहे. राजधानीचा किल्ला म्हणजे इकडे सगळे
जे मेन अधिकारी आहेत, राष्ट्रप्रधान मंडळ, राजा, त्यांचे फॅमिली सगळे सेंट्रलाच असतात. सेंट्रलाइज सिस्टममध्ये तर रायगडावर वरती येणारी माणसं अशी बाजारपेठ म्हटलं कोणीही वरती येऊ शकतं. रायगडावर असं कोणीही वरती यायचं म्हटलं की त्याला परवानगी लागणार आणि बाजारपेठ म्हटल्यावर येऊ शकत नाहीत माणसं. आणि इकडे 22 दुकानं, तिकडे 21 दुकानं आहेत, 43 दुकानं आहेत. असं 43 दुकानात त्या काळात काय होतं, शॉपिंग मॉल जरी आत्ता असेल त्या काळातला तरी 43 म्हणजे काय होतं वेगवेगळं, असं वेगळं असू शकत नाही. महाडला मेन बाजारपेठ होती, कारण व्यापार बंदराचा चालायचं, महाडवरून चालायचं, तिथे मेन बाजारपेठ होती. खाली पाचाडला एक बाजारपेठ होती. पाचाडला 10,000 वस्ती होती, तिथे बाजारपेठ होती. 10,000 वस्ती म्हणजे महाराजांची शिबंदी सगळे खाली होती. आणि ही गडावर म्हणजे 1000 ते 1200 माणसाची वस्ती होती. आणि सगळे सरकारी माणसं, मेन माणसं आहेत, म्हणजे राजा, राष्ट्रप्रधान, त्यांच्या हाताखाली काम करणारी माणसं. म्हणजे त्यांना जे वस्तू लागणार आहेत सगळ्या, त्या सगळ्या सरकारातून त्यांना भेटणार, बाजारातून घ्यायची गरज नाही त्यांना. त्याच्यामुळे इथं बाजारातून विकत घ्यायची गरज नाही. तर दुसरं कोण काय सांगतं की हे मेन त्यांचे डिस्प्ले दुकान होते. म्हणजे आता एखादा व्यापारी असेल त्याचं इथे तुम्ही आणायचं की बाबा ही माझी वस्त्र आहेत, म्हणजे रेशीम कापड आहे, हे मसाल्याचा पदार्थ आहे, ह्याच्यावर किती जकात लावायचं हे तुम्ही इथं जकात भरायचं आणि जायचं. तर तसं पण होतं, कारण त्यासाठी महाडला बाजारपेठ होती मेन. आणि मेन आपलं कॉर्पोरेट ऑफिस असतं, जसं केंद्रीय सत्ता असते, तिथे फक्त बाकीच्या सगळ्या विभागातून सुब्यातून येणारा व्यवहार असतो तो इथं आपण कॅप्चर करतो, तो असतो. त्याच्यामुळे इकडे इथल्या इथं कर भरायचा आणि तुम्हाला परवानगी देऊन तुम्ही खाली जाणार, ह्याच्यातून फितुरीचा चान्स भरपूर जातो की बाबा माझा माणूस आला तो नक्की व्यापारीच आहे का काय आपल्याला माहित नाही. आणि किल्ल्याचा आराखडा घेतो, तो खाली जाऊन फितुरी करण्याची शक्यता आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण शॉपिंग मॉल आता पण बघतो की जे कपड्याचं दुकान आहे त्याचं स्ट्रक्चर असतं, त्याच्या बाजूला जरी शूचं दुकान असेल त्याचं स्ट्रक्चर वेगळं असतं. ही बाजारपेठ संपूर्ण तुम्ही बघितली की सगळे एकाच लाईनीत एकाच स्ट्रक्चरमध्ये सगळी दुकान आहे. म्हणजे प्रत्येक धान्याचं दुकान असतं, किराणा माल असतं, त्याचं स्ट्रक्चर वेगळं असतं, त्याचे मांडणी वेगळी असते, भाजीपाल्याचं वेगळं असतं. तसं इथं नाही, हे सगळं वेगळं आहे. त्याच्यामुळे ही बाजारपेठ असू शकत नाही. आणि कोणी काय सांगते की घोड्यावरून खरेदी करायला इथे यायचं, असं कोणाला एवढी अर्जंट होतं की पळपळ घोड्यावर जायचं, बाजार करायचा आणि खाली जायचं. घोडे असले तरी ते फक्त इथल्या वापरासाठी घोडे असायचे, खालचे घोडे खाली असायचे आणि इथे घोड्यावरून बाजार करून परत आणायचे. त्या बोलतो ओसरी बोलतो, ते ओसरीची जागा ही झाली, ती झाली. आणि आता ही बाजारपेठ नाही तर काय असू शकतं. तर जसं मगाशी मी सांगितलं की महाराजांना फक्त अष्टप्रधान मंडळ नव्हतं, बाकीचे मंत्री होते, कुठला किल्लेदार आहे, सुभेदार आहे. महाराजांना जसे इंग्रज भेटायला आले होते, कोण असे मेन अधिकारी आरमाराचे प्रमुख असतील, कोण असतील ते भेटायला येणार इकडे तुमच्याकडे. भेटायला आले की महाराज लगेच अवेलेबल नाहीत की आला मी भेटलो झालं, आल्यानंतर त्याला 1 दिवस 2 दिवस थांबायला लागणार. त्यांना थांबायची सोय कुठे करायची, तर ह्या ठिकाणी तरी सोय होऊ शकते. जर आता समज एखादा प्रथम दर्जाचा अधिकारी, दुय्यम दर्जाचा आहे, प्रत्येकाला एकच सोय आहे. कारण की समजा एखाद्या दुय्यम दर्जाचे 2 अधिकारी आले आणि जर वेगवेगळ्या सोयीनुसार आपण स्पीड बोलतो तसे जर असले, एकाला चांगला दिला दुसऱ्याला वेगळा रूम दिला तर त्याच्यामध्ये ते मतभेद होऊ शकतात. त्यासाठी एकाच दर्जाचे पूर्ण बांधकाम केलेलं असेल तर ते इथे राहू शकतात, त्यांची सोय होते आणि जाऊ शकतात ते. आणि इथं जेव्हा उत्खनन केलेलं त्यावेळेला इथे पण तुम्हाला जे दैनंदिन व्यवहारातले असतात ते आपण दगडातली समई बोलतो, ती समई इथे सापडलेली आहे. परत पाटा वरवंटा तर नॉर्मल सापडलेलाच आहे. जे आपण स्वयंपाकाला लागतात ते वस्तू इथं सापडलेल्या आहेत. त्याच्यामुळे ही एक नगरपेठ असते, आपलं ते गेस्ट हाऊस असतात, तसं हे असू शकतं. आणि बाजारपेठ बोलली तर तुम्हाला इथे जे नंतर संध्याकाळी आतमध्ये सामान भरलं त्याच्यानंतर पॅक करायला तुम्हाला पाहिजे की आतमध्ये सामान भरल्यानंतर तर इथं कुठेही तुम्हाला तळखडे दिसत नाही, जेणेकरून आतमध्ये खांब खोल ते पॅक केलेले आहे, असे तळखडे कुठेही सापडत नाहीत तुम्हाला. त्याच्यामुळे ही बाजारपेठ नाही आहे. जे जेम्स डग्लसने लिहिलं त्याच्या पुस्तकामध्ये की 1 मैल लांब बाजारपेठ आहे आणि त्याच्या राईट साईडला खाली साईन बोर्ड लावलेले आहे, असं त्याने त्याच्या बुक्स ऑफ बॉम्बेमध्ये त्याने लिहिलेलं आहे. तर ही बाजारपेठ 1 मैल लांब नाही. आणि त्या काळात पण आपल्याकडे साईन बोर्ड लावत नव्हते की हे दुकान कशाचं आहे, ते दुकान कशाचं आहे. साईन बोर्ड नव्हते त्या काळात, त्याच्यामुळे त्याने त्याच्या अंदाजाप्रमाणे लिहिलेलं आहे की ते खरंच असलं पाहिजे असं नाही. त्याच्यामुळे नगरपेठ असण्याची शक्यता जास्त आहे. वाघ दरवाजा बघून झाल्यावर आम्ही जगदीश्वराच्या मंदिरात आलो.
या मंदिरासमोर नंदीची एक मोठी आणि सुबक मूर्ती आहे, पण ती आता भग्नावस्थेत आहे. ते संपूर्ण लिहिलेलं आहे इथे. त्यांचं संपूर्ण कोणत्या तिथीला महाराज गडावर सिंहासनावर बसलेलं आहे ते लिहिलेलं आहे. ते संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे इथे. शके 1696मध्ये तृतीयदर्शीला ज्येष्ठ महिन्याच्या तृतीयदर्शीला महाराज सिंहासनावर बसलेले इथे लिहिलेले आहे, उल्लेख केलेला आहे. आणि गडावर काय काय बांधकाम केलेलं आहे ते पण लिहिलेलं आहे सगळं इकडे. वापी, कूप, तडाख, परत नरेंद्र सदने, बागा केलेल्या आहेत, रस्ते आहेत, ते सगळं इथे लिहिलेलं आहे. आता बघाशी बाजारपेठ आपण बघितलेली आहे. महाराजांच्या कुठल्याच गडावर बाजारपेठ नाही आहे, फक्त ह्या गडावर बाजारपेठ आहे. बाजारपेठ ह्या गडावर असते तर इथे त्यांनी नोंद केलेली असते की बाजारपेठ बांधलेली आहे. नरेंद्र सदने लिहिलं आहे, राजासाठी घर बांधलं आहे ते लिहिलेलं आहे, ते पण मेन्शन केलेलं आहे. आणि राहण्याचं माल असते ते सेपरेट केले, ते जर त्यांनी इथं लिहिलं असतं की राहण्याचे माल वेगळे केलेले आहे ते पण लिहिले नाही त्याच्यामुळे. आणि हे जर व्यवस्थित बघितलं संपूर्ण तुम्ही, ही कमान दिसते इथं, अशीच कमान त्या साईडला पण आहे आणि समोरच्या साईडला पण एक कमान आहे. तर ही कमान पूर्वी ओपन असेल आणि हा दगड पण पूर्ण बघितला, हा दगड मॅच होत नाही याच्याबरोबर, हा दगड तिरका लागलेला आहे त्याच्यामुळे हा दगड पण इथला आहे. मूळ दगड जे राजाची स्तुती केलेली आहे, राजाची स्तुती इथे केलेली आहे, पण तो दगड आपल्याला आणि मंदिराचा मूळ प्रवेशद्वार आपल्याला इथून होतं पूर्वेकडून मंदिरात जायला. आणि राजाची स्तुती आपल्याला दर्शनी असते, कधी पण समोरून दिसते ना, पाठीमागून दिसत नाही. आणि आपण मंदिरात आल्याशिवाय आपल्याला इथे दिसत नाही ते, त्याच्यामुळे हा दगड इथला नसू शकतो. हा दगड आपल्याला त्यांचं जे दरबार आहे तिकडं असू शकतो तो, की जेणेकरून राजाची स्तुती केलेली सगळ्यांना ती असावी म्हणून. जे नंतर कधी जे बांधकाम पडलं असेल त्यावेळेला ते आणून इथे लावलं असेल. आणि हे संपूर्ण बांधकाम हे ओपन असू शकतं. हे जगदीश्वराचे दर्शन झाल्यावर आणि बहुमोल माहिती जाणून घेतल्यावर आम्ही मस्त जागा शोधली आणि थोडीशी पेटपूजा करायचं ठरवलं. मस्त पेटपूजा आणि थोडासा आराम झाल्यावर आम्ही किल्ल्याच्या पूर्वेला असलेल्या भवानी मंदिराकडे जायला निघालो. रायगड किल्ल्याचा इतिहास खूप प्राचीन आहे. रायगडाचे आधीचे नाव रायरी, तसे त्याला रासिवटा, तणस अशी ही नावे होती. सन 1030 मौर्य राजा चंद्रराव यांनी हा किल्ला प्रथम बांधला. रायरीचा आकार, उंची व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास नंदादीप असेही नाव पडलेले होते. निजामशाहीत याचा वापर फक्त कैदी ठेवण्यापुरताच होत असे. 1656 जेव्हा शिवाजी महाराज जावळी जिंकण्यासाठी आले तेव्हा मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे हा जावळी सोडून रायरीवर आश्रयास आला, तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाला. 6 एप्रिल 1656 रोजी महाराजांनी रायरीला वेढा घातला आणि रायरी ताब्यात घेतली आणि त्याचे नाव रायगड असे ठेवले. खूप चालून झाल्यावर आम्ही भवानी मंदिरात पोहोचलो. वाह, किती सुंदर आणि शांत जागा आहे ही.
ही भग्नावस्थेतील वास्तू दिसते तेच दारुगोळ्यांची कोठारी, जी इंग्रजांच्या तोफगोळ्यांच्यामुळे उद्ध्वस्त झाली. किल्ल्यावरच थोडंसं आडबाजूला असलेल्या महाराणी काशीबाईंच्या समाधीचंही आम्ही दर्शन घेतले. हा किल्ल्याचा महादरवाजा, जो गोमुखी बांधणीचा आहे. या महादरवाजाचे संरक्षण करणारे हे दोन्ही बुरुज आजही भक्कम आहेत. सकाळी रोपवेमधून किल्ल्यावर आल्यामुळे उतरताना आम्ही महादरवाजाने बाहेर पडून नाणे दरवाजाने खाली उतरलो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा रायगडचा ट्रेक आपण कंप्लीट केलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल तुम्ही नक्कीच मला कमेंट्सद्वारे सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला आमच्यासोबत पुढच्या ट्रेकला जॉईन व्हायचं असेल तर सह्याद्री वॉरियर्सच्या पेजला तुम्ही नक्की फॉलो करा. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. आणि आमच्या ट्रेक ऑर्गनायझर्स कम लीडर्स यांचे फोन नंबरही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. नक्की तुम्ही आम्हाला फॉलो करा. चला भेटूया आता पुढच्या ट्रेकमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.